नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. मकर संक्रांत विशेष भागामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आपण कालच्या भागात 2 मकर संक्रांत विशेष आणि हळदी-कुंकू विशेष रांगोळ्या बघितल्या, अतिशय सोप्या होत्या. तशाच रांगोळ्या आजही आपण बघणार आहोत आणि 2च रांगोळ्या बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये पण. तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा मैत्रिणींनो, आणि प्रत्येक स्टेप लक्षात घेऊनच तुम्ही व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला जेव्हा तुम्ही ह्या रांगोळ्या ट्राय कराल दारासमोर तर इझी जाईल रांगोळी काढायला. आणि काहीच अवघड नाही, एकदम सोप्या पद्धतीनेच काढलेले आहे. जास्त बारीक-सारीक डिझाईन नाही रांगोळीमध्ये, एकदम कमी कलरमध्ये कमी वेळात होतील अशाच रांगोळ्या आहेत. तर संक्रांतीसाठी किंवा हळदी-कुंकूसाठी तुम्ही ह्या रांगोळ्या नक्की तुमच्या दारासमोर काढा. मी तुमचा वेट करेल, तुम्ही रांगोळी काढली म्हणजे कमेंटचा वेट करेल की तुम्ही काढली रांगोळी असं. म्हणजे मला ऐकायला आवडेल तुमच्याकडनं की ताई आम्ही रांगोळी काढली संक्रांतीला. तर खरंच खूप आनंद होईल तुम्ही जर ह्या रांगोळ्या दारासमोर काढल्या तर नक्कीच काढा. आणि अशाच जर सोप्या सोप्या रांगोळ्या तुम्हाला आवडत असतील दारासमोर काढायला म्हणा, किंवा सणांसाठी जर अशा सोप्याच कमी वेळात होणाऱ्या रांगोळ्या आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण आपल्या चॅनलवर रोजच एकदम सोप्या सुंदर रांगोळ्या असतात आणि सणासुदीला पण आपण एकदम कमी वेळात होणाऱ्याच रांगोळ्या काढत असतो. आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस केल्यानंतर तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन वेळेवर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला व्हिडिओ बघता येईल. आणि मी ज्या पोस्ट वगैरे टाकते त्याचं पण तुम्हाला नोटिफिकेशन वेळेवर भेटेल. तर नक्कीच बेल आयकॉन प्रेस करून ऑल नावाच्या ऑप्शनवर क्लिक करा. आणि कमेंट बॉक्समध्ये हाईप नावाचं ऑप्शन येत असणार आहे, त्यावरही क्लिक करा, म्हणजे व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर होईल. आणि आजच्या रांगोळ्या पण कशा वाटल्या मला शेवटी कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. तुमच्या मैत्रिणींनाही जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आणि ज्या मैत्रिणी वेळात वेळ काढून रांगोळ्या बघतात त्यांचं मनापासून खरंच खूप आभार आहे, ते त्यांचा एवढा वेळ देतात रांगोळीसाठी. तर बघू शकता आपली पहिली रांगोळी रेडी झाली. एकदम सोपी सुंदर सोबर रांगोळी आहे, काहीच जास्त खिचडी नाही आहे रांगोळीमध्ये. तर नक्कीच ट्राय करा. पुढची रांगोळी ही एकदम सोपीच आहे. 2 पट्ट्या का ठेवल्या, आपल्याला सरळ लाईन का येण्यासाठी आपण ठेवलेल्या आहेत. तर तुम्ही ही ट्रिक वापरू शकतात. आपण आधीही ही टिप सांगितली मी तुमच्यासाठी. किंवा तुमच्याकडे जर चौकोनी आकाराचे काही असेल, अशी रिंग वगैरे, तर तुम्ही ते वापरू शकता चौकोन काढण्यासाठी. मी असा आकाशी कलर फिलरने भरून घेतला आहे. फिलरने कलर टाकल्यानंतर एकदम कलर एकसारखा पडतो. किंवा तुमच्याकडे फिलर नसेल तुम्ही चाळणीच्या मदतीने हे टाकू शकता. चहाची गाळणी असते आपली त्याच्याने. आणि येणाऱ्या मकर संक्रांत सणाच्या तुम्हाला सर्वांना मनापासून शुभेच्छा. तुमचं जे इच्छा आकांक्षा असतील त्या सर्व स्वामी महाराज पूर्ण करो, ही त्यांच्या चरणी प्रार्थना आहे. आणि तुमचा सणही एकदम उत्साहात जाऊ. आपण हळदी कुंकू करतो, तिळगुळ वाटलं जातं, या सगळ्या परंपरा आहे, त्या सर्व काहीतरी आहे त्या मागे कारण, त्यामुळेच केले जातात. त्याचंही आपण बघणार आहोत महत्त्व. अशाच रांगोळ्या आपण अजून 1-2 भागांमध्ये घेऊन येणार आहोत संक्रांत विशेष. तर नक्की व्हिडिओ बघा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. तर इथे एक आपण संक्रांत आहे म्हणून लाल आणि पिवळ्या कलरच्या अशा बांगड्या अरेंज करतो. एक तुम्ही सजावट करत असाल हळदी कुंकवाच्या दिवशी तर तुम्ही अशी ही छोटीशी सजावट करू शकता. अगदी कमी वेळेत होणारी सजावट आहे आणि कमी वस्तूंमध्ये पण होणारी आहे. तर नक्कीच ट्राय करा. असं नाही की तुमच्याकडे ह्याच बांगड्या पाहिजे, दुसऱ्या असतील तरी चालतील. तर भेटूया अशा सोप्या आणि सुंदर रांगोळीसोबत पुढच्या भागात. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा. दारासमोर रोज रांगोळी काढा. धन्यवाद. बाय बाय.